हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. योगदासांचे मनोगत भाग 2. विश्वकल्याणकारी भारतीय तत्त्वज्ञान. या ग्रंथासंबंधी विशेष असे लिहायचे म्हणजे आपल्या विश्वकल्याणकारी भारतीय तत्त्वज्ञानासंबंधी आज सर्वत्र जी हास्यास्पद टिंगलटवाळी करणारी, चेष्टामस्करी करणारी, अतिहीन पातळीवर कुत्सित शब्दात आणि स्वरात चर्चा होते, त्याचे अगदी थोडक्यात मूल्यमापन करणे ही आहे. ही अशी टिंगलटवाळी, हीन चर्चा होते कारण आपण स्वतःच आपल्या मूलभूत तत्त्वज्ञानासंबंधी उदास राहिलो. यामुळे या तत्त्वज्ञानाचा सर्वसामान्यांना समजेल, उमजेल असा विस्तार झाला नाही. यामुळे याचे विडंबन झाले आणि हे विडंबन हेच आपले भारतीय तत्त्वज्ञान आहे असा गैरसमज सर्वत्र झाला. धार्मिक विधी, सोपस्कार, अंधश्रद्धा इतक्या आत्यंतिक टोकाला पोहोचली आहे की अशा विधी आणि सोपस्कारांमुळे सर्व काही ठीक होते, संकट नष्ट होते, आबादी आबाद होते असाच सर्वत्र गैरसमज पसरलेला आहे. भारताबाहेर तर आपली यथेच्छ टिंगल केली जातेच, परंतु अति तीव्र वेदना देणारे दुःख असे आहे की आपलेच तरुण तरुणी आज आपल्याच तत्त्वज्ञानाची टिंगल करतात. यात त्या तरुणांचा निश्चितच दोष आहे आणि तितकाच बुजुर्गांचाही दोष आहे. बुजुर्ग जर देव देवी पूजा अर्चा विधी करत त्यांच्यावर आंधळेपणाने याची सक्ती करू लागले तर हे तरुण तरी काय करतील? हे तरुण बुजुर्गांना देव देवी पूजा अर्चा विधी याबद्दल प्रश्न विचारतात आणि त्यांची समर्पक उत्तरे या बुजुर्गांकडे नसतात. ते तरुणांचे समाधान करू शकत नाहीत. मग काय, दारुड्या दारूचा कैफ चढल्यावर उत्तरे देतो तशी हे बुजुर्ग धर्माचा कैफ चढल्यासारखी उत्तरे देतात. धर्म ही अफूची गोळी आहे असे म्हणतात, ते सत्य आहे. दारुड्या सांगतो की मी माझ्या पैशाने दारू पितो, मला त्याचा त्रास झाला तर त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? दारू वाईट असते, त्यामुळे त्रास होतो हे तुम्हाला सांगितले कोणी? दारू खूप चांगली असते, ती प्यायल्याशिवाय तुम्हाला त्यातील मौज कळणार नाही. दारू पिऊन झिंगून लोळत पडण्यात फार सौख्य असते, ते तुम्हाला समजणार नाही. असे म्हणतात की जेव्हा डुक्कर चिखल खात त्यात लोळत असते तेव्हा ते रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना हे असे सौख्य मिळत नाही म्हणून हसत असते. तसेच हे बुजुर्ग सांगतात की आपले पूर्वज गेली हजारो वर्षे हे सर्व करत आले, ते काय वेडे होते का, मूर्ख होते का? मी तुझा बाप आहे, मला उलट प्रश्न विचारायचा नाही. ही आपल्या घराण्याची परंपरा आहे, ती सुरू ठेवायची. हा आपला कुलाचार आहे, हा आपला धर्म आहे, तो पाळायचा. जास्त शहाणपणा करायचा नाही का असे विचारायचे नाही. कुलाला बट्टा लागेल असे अधार्मिक वागायचे नाही. हे सर्व सुरू राहावे. या कुलाला वंश हवा म्हणून तुला जन्माला घातला आहे, त्याचे पांग फेडणे हे तुझे कर्तव्य आहे. अशा बुजुर्गांना आणि त्यांच्या तरुण अपत्यांना सांगावेसे वाटते की भगवान आद्य श्री शंकराचार्य, माऊली, श्री समर्थ रामदास स्वामी, सर्वश्रेष्ठ संत शिरोमणी श्री तुकाराम बुवा महाराज, आपले सर्व संत, महाराष्ट्राबाहेरील कबीर, नानक, रोहिदास इत्यादी महान संत यांनी काय सांगितले ते जरा कष्ट घेऊन वाचा, मनन करा, म्हणजे तुम्हाला भारतीय तत्त्वज्ञानाची सत्य ओळख होईल. हजारो वर्षापूर्वींचे म्हणून, जुने पुराणे म्हणून त्याचा न पाहता न जाणता अव्हेर करू नका. ते समजून घ्या. विश्वाला मार्गदर्शक असे सर्वश्रेष्ठ आपले तत्त्वज्ञान आहे.
ते अति मूलभूत असे आहे. चंगळ शिकविणारे विधी सोपस्कार यांना फसू नका. यामुळे भले झाल्याचे एकही उदाहरण नाही. या भौतिक चंगळवादाला भुलू नका. यात फक्त वेदना आहेत, दुःख आहे. यात आनंदाचा मागमूसही नाही. अमृतानुभव यासाठीच अभ्यासायचा आहे. मूलभूत असे विश्वकल्याणकारी, समस्त मानवाला परम आनंदाचा शाश्वत मार्ग दाखविणारी आणि तरीही संसार समाधानाने करणारी वाट दाखविणारी अशी ही अनुभूती आहे. येथे विश्व स्वधर्म विशद करून सांगितलेला आहे. सर्व थरातील लोकांना समजावे असं हे सोप्या भाषेत सांगितलेले तत्त्वज्ञान आहे. कोणतीही गोष्ट श्रद्धेशिवाय येत नाही. अगदी भौतिक चंगळवादी गोष्टही याला अपवाद नाही. यास्तव श्रद्धा भावभक्ती ठेवून याचे वाचन श्रवण करावे. आपल्याला हे समजून घ्यायचेच आहे ही जिद्द बाळगावी. येथे कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रश्न नाही. येथे फक्त मानवता आहे. यास्तव आपली बुद्धी याप्रमाणे वळवून हे सर्व समजून घ्यावे. आपल्या बुद्धीप्रमाणे याला वळवायला जाऊ नये. तरुणांनो, हे आपले विश्वाला दीपविणारे विज्ञान, ज्ञान, तत्त्वज्ञान आहे. याचा लोक परदेशामधून येऊन अभ्यास करतात आणि समाधानी होतात. याला न वाचता नावे ठेवू नयेत. याचा अभ्यास करावा. सदा प्रशांततेत, समाधानात आणि आनंदात राहायची ही गुरुकिल्ली आहे. माझ्या लिखाणासंबंधी माझ्या बाबतीत म्हणाल तर श्री ज्ञानेश्वरीतील काही अध्यायांचे संक्षिप्त निरूपण दैनिक केसरीसाठी मी लिहिले आहे. पसायदान हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. तसेच हरिपाठ, चांगदेव पासष्टी अशी ओव्यांची अल्पसेवा घडली आहे. राहता राहिली होती ती अमृतानुभवाची सेवा. विज्ञान भैरव यासंबंधी अभ्यास करताना माऊलींच्या अमृतानुभवाचा उल्लेख वाचनात आला. त्यायोगे अमृतानुभवाची ओढ लागली. साधक श्री सुनील पारखी यांनी यासंबंधी मागे केव्हा तरी प्रश्नही विचारला होता. साधिका सौ अनुराधाताई यांच्या घरी सत्संगामध्ये आत्मपूजा उपनिषदावरील प्रवचने संपन्न झाल्यावर पुढील विषय काय असावा यासंबंधी चर्चा सुरू असताना मी अमृतानुभवाचा उल्लेख केला आणि सर्वानुमते अमृतानुभवाचे मी निरूपण करावे असे मला सुचविण्यात आले. मला याचा आनंद झाला. माझ्या वयाचा विचार करता मी यावर निरूपण करतो, परंतु लिखाण करू शकणार नाही असे मी सर्वांना सांगितले. त्यावेळी आमच्या सौ तेथे काही बोलल्या नाहीत, परंतु घरी आल्यावर सौंनी मला लिखाणाचे महत्त्व पटवून दिले आणि मी निरूपणाबरोबर लिखाणही सुरू करावे. ते पूर्ण करून घ्यायचे की नाही ते तो ठरवेल. तुम्ही त्याची काळजी करू नये असेही सांगितले. साधक श्रीयुत कोल्हटकर, साधिका सौ अनुराधाताई कोटीभास्कर यांनीही मला लिखाण करायला प्रोत्साहित केले. इतकेच काय तर स्वतः लेखनिक व्हायची तयारी दर्शविली. थोडक्यात काय तर या सर्व प्रोत्साहनामुळे मी लिखाण करत आहे, प्रवचनही देत आहे. आत्मपूजा उपनिषदाच्या पुस्तकाच्या शेवटी मी ब्रह्मसूत्रांचा उल्लेख केला आहे. तथापि काही कारणाने ब्रह्मबोध माझ्यापुरताच मर्यादित राहणार आहे. तो मी आपल्यापर्यंत पोचू शकेल का माहीत नाही. तथापि योगेश्वर कृपेने माझे महद्भाग्य असे आहे की अमृतानुभव याचा विषय आत्मपरब्रह्म हाच आहे. या योगे काही प्रमाणात ब्रह्मबोधाची सेवा आपल्याकरता रुजू करण्याची मला संधी मिळाली आहे. करता करविता तो आहे. आपल्या हाती त्याला सहकार्य करत आपले काम करणे इतकेच आहे. ते आपण करू. बाकी काळजी घ्यायला तो समर्थ आहे. हरिओम.